शेकडो मुली, त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि राज्याला हादरवणारं परतवाडा प्रकरण। 12 एप्रिलला अमरावतीत काही मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर आरोपीला अटक केली गेली आहे। आरोपी आहे 19 वर्षांचा अयान अहमद तन्वीर अहमद। पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला। आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन डिजिटल पुरावे तपासले गेले। त्यातून आता जे समोर येत आहे ते चीड आणणार आहे। आरोपी अयान मुलींना कुणाच्या रूमवर घेऊन जायचा, त्यांना कसं बोलवायचा आणि त्याला साथ देणाऱ्या कुणाला अटक केली गेली आहे, सगळं सविस्तर समजून घेऊ। अमरावतीतल्या परतवाडामध्ये राहणारा हा आहे आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद। आरोपी अयान सोशल मीडियावर रील व्हिडिओ तयार करायचा, त्यामुळे त्याला थोडीफार प्रसिद्धी सुद्धा मिळाली होती आणि याच प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यानं अनेक मुलींना भुलवल्याचा संशय आहे। या मुलींचे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती। 14 एप्रिलला त्याला जेव्हा न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा न्यायालयानं त्याला 21 एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे। पण आता त्यानं चौकशीत त्याची जी मोडस ऑपरेंडी सांगायला सुरुवात केली आहे ती हादरवून टाकणारी आहे। आरोपी अयान हा मुलींना आपल्या अमरावतीत राहणाऱ्या एका मित्राच्या भाड्याच्या रूमवर घेऊन जायचा। तिथे त्यांच्या सोबत खासगी क्षण घालवायचा आणि तेच तो आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचा। असे वेगवेगळ्या मुलींचे अनेक व्हिडिओ त्याने गोळा केले होते आणि नंतर हेच व्हिडिओ अयानने आपला मित्र उजेर इक्बाल खानला पाठवले। उजेरने ते व्हिडिओ पुढे साद साबिरला पाठवले आणि त्यानं तरबेज खानला पाठवलेत आणि या दोघांनीही मग हे व्हिडिओ पुढे व्हायरल केल्याचं समोर आलंय। आरोपी अयानने मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी हे व्हिडिओ शेअर केल्याचाही आरोप आहे। 15 एप्रिलला पोलिसांनी या प्रकरणात सर्व आरोपींना अटक केली आहे। अयान अमरावतीच्या आपल्या ज्या मित्राच्या घरी हे सगळं काळं कृत्य करायचा त्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। या सर्व आरोपींचे मोबाईल सुद्धा जप्त केले गेलेत, त्यामुळे आता त्यांच्या मोबाईल मधून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आतापर्यंत समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढत जात आहे। त्यामुळे या प्रकरणात आता SIT सुद्धा गठीत करण्यात आली आहे। या प्रकरणातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि तपासात कोणतीही कसर न सोडण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी SIT ची अर्थातच विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे। यामध्ये तब्बल 47 अनुभवी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय तपशील समोर येणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे। पण एकूणच अमरावतीच्या परतवाडामध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे पालकांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या घटनेमुळे संतापाची लाट सुद्धा निर्माण झाली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास करून संपूर्ण घटनांचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। अमरावतीहून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।